नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पगार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट अँड हेपॅटोलॉजिस्ट फ्रॉम केअर रेनिसन्स हॉस्पिटल नाशिक. आपण आज जाणून घेणार आहोत की कोलोनोस्कोपी ही जी तपासणी आहे ती वयाच्या 40-45 वर्षानंतर करण्याचा सल्ला दिला जातो. याला स्क्रीनिंग कोलोनोस्कोपी असं म्हणतात आणि त्याचा उद्देश मेन असा असतो की कोलॉन कॅन्सर किंवा कोलॉन पॉलिप या दोन आजारांचं लवकर निदान होण्यासाठी आपण कोलोनोस्कोपी करतो. कोलोनोस्कोपी म्हणजे काय असतं? मोठ्या आतड्याची आतून दुर्बिणीद्वारे केलेली तपासणी. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण लार्ज इंटेस्टाईन आतमधनं दुर्बिणीद्वारे बघता येतं आणि त्याच्यामध्ये कुठली छोटी गाठ असेल किंवा मोठी गाठ, अल्सर काही असेल तर ते आपल्याला डिटेक्ट होतं. बऱ्याचदा ह्या गाठी ज्या असतात मोठ्या आतड्यांच्या त्या सोनोग्राफी किंवा इतर तपासण्यांमध्ये दिसत नाही आणि कधी कधी त्याची लक्षणं सुद्धा लवकर लक्षात येत नाही. या ज्या गाठी आहेत ज्यांना आम्ही पॉलिप असं म्हणतो त्या कोलोनोस्कोपीद्वारे काढून टाकल्या जातात आणि त्या जर वेळेवर काढल्या तर कोलॉन कॅन्सरचा धोका खूप कमी होतो. मोर दॅन 90% रिस्क कमी होते. सो स्क्रीनिंग इज बेस्ट प्रिव्हेन्शन फॉर कोलॉन कॅन्सर. आणि तुमच्या घरात जर तशी हिस्ट्री असेल किंवा तुम्हाला जर काही लक्षणं जाणवत असतील जसे की टॉयलेटमध्ये रक्त जात आहे, कॉन्स्टिपेशन होतंय आफ्टर द एज ऑफ 40 or 45 years, देन स्क्रीनिंग कोलोनोस्कोपी इज मस्ट.